हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे. काय म्हणता, उत्सुकता तर लागलीच असेल ना 2026 हे वर्ष तुमच्यासाठी कसं जाणार? तर मग आज आपण जाणून घेऊया वृषभ राशीसाठी कसं असणार आहे 2026 हे वर्ष. आपण सुरुवात करूया नेहमीप्रमाणे गुरूंच्या संदेशापासून की तुमच्यासाठी 2026 साठी तुमच्यात आणि गुरूंमध्ये कसं असणार आहे कनेक्शन, काय त्यांचा संदेश आहे तुमच्यासाठी. मग जाणून घेऊया त्याच पद्धतीने की तुमचे एंजल्स 2026 मध्ये तुम्हाला कशी साथ देणार आहेत. आणि मग आपले टॅरो कार्डने जाणून घेऊया की येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमच्यासोबत 2026 मध्ये काय घडणार आहे. व्हिडिओ डिटेल असणार आहे, त्यामुळे थोडासा मोठा असेल, पण शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ठीक आहे, सुरुवात करूया आपण गुरूंच्या संदेशापासून. काय आहे वृषभ राशीसाठी गुरूंचा संदेश, कसं असणार आहे 2026 मध्ये त्यांचा सपोर्ट तुम्हाला. तर अबंडन्स, पैसे, वृषभ राशीच्या लोकांकडे 2026 मध्ये खूप जास्त धनसंपत्ती येणार आहे. द धुनी, द सॅक्रेड फायर बर्न्स इम्प्युरिटी अँड एलिमिनेट्स डार्कनेस, इट इज द स्टार्ट ऑफ न्यू बिगिनिंग. म्हणजे जसं जेव्हा धुनी जळते तेव्हा त्याच्यातनं सगळ्या निगेटिव्ह एनर्जी सगळ्या वॅनिश होत जातात, निघून जातात. तसंच जेव्हा तुमच्यासोबत तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडतात त्या तुम्हाला आवडत नाहीत, तेव्हा नक्कीच त्याच्या मागे गुरूंचा काहीतरी हात असतो की तुमच्या आयुष्यात येणारे नकारात्मक एनर्जी ते कुठेतरी थांबवत असतात. तुमच्या आयुष्यात नको असलेली, म्हणजे गुरूंना नको असलेली माणसं ते तुमच्या आयुष्यात ना दूर करतात. त्यांच्या या काय म्हणतात, या प्रोसेसवरती विश्वास ठेवा. ग्रेस ऑफ गुरु बघा, तुमच्या गुरूंचा तुमच्यावरती वरदहस्त आहे थ्रू आउट 2026. तो छान आलेला आहे गुरूंचा संदेश तुमच्यासाठी. आता आपण जाणून घेऊया एंजल्स मेसेज काय आहे. ठीक आहे, एंजल्स तुम्हाला काय सांगू इच्छितात. एंजल्स म्हणतायत तुमच्यासाठी बी असर्टिव्ह, आस्क फॉर मोर हेल्प आणि पीसफुल रिझोल्युशन. एक तर तुम्ही जे काम हाती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ठाम राहा. दुसरं, कोणाशीही भांडण झालं तर अरेला कार्य न करता खूप छान शांततेने चर्चा करून भांडण मिटवा आणि आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स. वेळ आली तर तुम्हाला गुरु कुठल्या ना कुठल्या मार्गात मदत करणारच आहे, ते तर माहितीच आहे. तो मदत घ्यायला संकोच करू नका, असं तुम्हाला मला यातनं सांगायचं आहे. सुरुवात करूया आपण टॅरो कार्डने जाणून घेण्यासाठी की कसं असणार आहे तुमचं रिलेशनशिप, फायनान्स, करिअर, बिझनेस. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी 2026 कसं असणार आहे आणि तुमची हेल्थ. ठीक आहे, सुरुवात करूया आपण रिलेशनशिप पासून. रिलेशनशिप मध्ये काय आले कार्ड. ओके, 2026 मध्ये रिलेशनशिपच्या रिलेटेड जे कार्ड्स येत आहेत मला. सुरुवातीला थोडंसं कन्फ्युजन राहील तुमच्या पार्टनरच्या बाबतीमध्ये. उदासीनता थोडीशी असेल, थोडंसं संशय असेल काही गोष्टींवरती, पण तो लवकरच दूर होणार आहे. आणि नात्यातल्या जुन्या वाईट घटना विसरून नवा प्रवास तुम्ही सुरू करणार आहात. थोडा प्रवास स्लो चालू होईल वर्षाच्या सुरुवातीला, पण नंतर एकमेकांची काळजी अगदी अगदी एखादी आई कशी मुलाची काळजी घेते तसे तुम्ही दोघंही एकमेकांची छान काळजी घेणार आहात. जे ऑलरेडी रिलेशनशिप मध्ये आहे आणि बाळासाठी ट्राय करतात त्यांना यावर्षी गुड न्यूज येणार असं दिसतंय. आणि इथे पण पेज ऑफ कप्स पुन्हा एकदा मनात ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या तशा घडतील, गुड न्यूज येतील, आनंदाचे क्षण येणार आहेत आयुष्यामध्ये रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, बघूया आपण आता करिअर साठी कसं असणार आहे. हे कार्ड आलंच आहे, आपण हे बघणार आहोत. करिअरच्या बाबतीमध्ये काय आहे. एक तर कोणावरही विश्वास ठेवू नका. ठीक आहे, करिअर मध्ये तुम्हाला ऑफिसमध्ये तुमच्या कलिग्स वरती वगैरे आंधळा विश्वास ठेवून चालणार नाही. बाकी कार्ड सांगतायत क्वीन ऑफ कप्स की तुम्ही तुमच्या कामाच्या प्रती खूप प्रामाणिक असाल. कुठेही तुमच्या कामाची संबंधित चर्चा जरी चालली असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काय म्हणतात ना, स्वतःचे कंपनीचे कोणतेही सिक्रेट तुम्ही शेअर करणार नाही. खूप प्रामाणिक असाल कंपनीशी. घरापासून दूर राहायचे योग मला दिसत आहेत. कदाचित तुमची ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. द लव्हर्स आहे, युनिव्हर्सचा आशीर्वाद आहे. सो जे काही काम कराल त्याच्यामध्ये प्रगती होताना दिसते मला. आणि किंग ऑफ कप्स आहे,
सो इमोशन्स खूप कंट्रोलमध्ये ठेवून केवळ आणि केवळ प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचे डिसिजन तुम्ही घेताना दिसताय मला, जे खूप चांगले आहे. ज्याच्यामुळे तुमची परत एकदा मला याच्यामध्ये प्रोफेशनल ग्रोथ होताना दिसते. तर चांगले आले कार्ड. आपण बघूया बिझनेसच्या बाबतीमध्ये कसं येतंय रीडिंग तुमचं. बिझनेससाठी तर तुम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहात, बरोबर. दुसरं कार्ड पण क्वीन ऑफ सॉर्ड्स आलेलं आहे. अरे वा, बिझनेसच्या बाबतीमध्ये खूप छान कार्ड आलं. स्टॅबिलिटी दिसते मला, कारण मेहनत दिसते, खूप जास्त मेहनत तुम्ही घेताना दिसताय तुमच्या बिझनेसला वाढवण्यासाठी. क्वीन ऑफ सॉर्ड्स आहेत. सल्ला मसलत केल्याशिवाय कोणताही महत्त्वाचा निर्णय सुद्धा तुम्ही घेणार नाही. ठरवल्याप्रमाणे तुमची भौतिक सुख जी काही आहे, तुमचे काही टार्गेट्स आहेत ते अचीव करून निवांत बसाल असं दिसतंय. भौतिक सुख म्हणजे घर, गाडी, बंगला, ऑफिस, नवीन काही विकत घ्यायचं असेल तर त्यासाठी 2026 ते सगळं घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. किंग ऑफ हँड्स आहेत. खूप महत्त्वाचे निर्णय तुम्ही घ्याल आणि तेही दूरदृष्टीने. उगाच हलक्या कानाने घाई गडबडीमध्ये कोणताही निर्णय तुम्ही घेणार नाही. शून्यातनं विश्व निर्माण करताना मला तुम्ही दिसताय, विच इज व्हेरी गुड. आणि बिझनेसमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल लेवलवरती प्रगती होताना दिसते. तुमच्या ट्रिप्स इंटरनॅशनल होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. स्टॅबिलिटी तुमच्याकडे आहेत, पण ती अजून वाढवण्यासाठी तुमचे प्रयत्न देशाबाहेर सुद्धा तुम्ही कराल असं मला दिसतंय. खूप छान. पाहूया आपण करिअर आणि बिझनेसमध्ये काही पैसे कमवणार आहात तुम्ही, त्याची परिस्थिती कशी असणार आहे. फायनान्सच्या बाबतीमध्ये जे कार्ड आलेत, वा, द वर्ल्ड नावाचं कार्ड आलंय. मगाशी बिझनेसवाल्यांसाठी पण एक कार्ड आलं होतं बघा. मी म्हटलं की बाहेरच्या देशात जाण्याचे योग आहेत. तर द वर्ल्ड मला सांगत आहे की खरंच तुमची या वर्षी 2026 मध्ये भारताबाहेर जाण्याचे योग आहेत. तुमचा पैसा त्याच्यावर थोडासा खर्च होताना दिसतोय. इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे हँडल करू शकाल असं दिसतंय. द हँगमॅन आहे. आतापर्यंत काही गोष्टींमुळे तुम्ही बांधून होतात, तुमच्या काही प्रॉब्लेम्स होते, अडचणी होते, त्याच्यामुळे तुम्हाला पुढची पावलं टाकता येत नव्हती, महत्त्वाचे डिसिजन घेता येत नव्हते. 2026 मध्ये त्या प्रॉब्लेममधनं तुम्ही बाहेर पडणार आहात. हे कार्ड मला सांगतोय की तुम्ही वर्कलोड यावेळेला डिस्ट्रीब्यूट कराल. जे आधी तुमचा स्वभाव होता की सगळं मीच करेन, कोणावर विश्वास नसल्यामुळे असेल किंवा स्वतःवरती जास्त कॉन्फिडन्स नसल्यामुळे असेल, पण तुम्हाला सगळं स्वतःच्याच खांद्यावर जबाबदारी घ्यायची सवय झाली होती. या वेळेला मात्र तुम्ही तसं न करता थोडं करत काम डिस्ट्रीब्यूट करताना मला दिसत आहे. एस ऑफ कप्स आहेत. सगळ्या इच्छा पूर्ण होताना दिसत आहेत मला. फायनान्स रिलेटेड ओव्हरहेल्मिंग इमोशन्स दिसतात. पैसा खूप येणार आहे, त्याच्यामुळे आनंदी असणार आहे वातावरण. तसंच हे पैसे द्विगुणित होण्यासाठी तुम्हाला योग्य तेवढे कष्ट आणि ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न कराल. एखादा कोर्स महत्त्वाचा वगैरे असेल तर अशा गोष्टी तुम्ही नक्कीच करत राहाल असं दिसतंय. आपण नेक्स्ट बघूया. जर तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, ठीक आहे, शाळा कॉलेजमध्ये, तर तुमच्यासाठी कसं असणार आहे 2026. विद्यार्थ्यांसाठी कसं असणार 2026. खूप जास्त दगदग होताना दिसते मला, हट्टीपणा वाढताना दिसतोय, वाद होताना दिसत आहेत, गिवअप करताना दिसत आहे. आणि द टॉवर. तो विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही स्वतःवर फोकस नाही केलं तर तुमच्यासोबत अप्रिय घटना घडू शकतात. जसं की एखादा लॉस महत्वाच्या गोष्टींमध्ये, म्हणजे एखादा विषय जाणे वगैरे, हे तुमच्यासाठी तर एकदम टेन्शन वालं काम असेल है ना. तो अभ्यासाकडे लक्ष द्या. भांडणांकडे तुमचा कल असू शकतो बिकॉज ऑफ एक्सेस इगो, जो वृषभ राशीला थोडासा असतो, पण तो बाजूला ठेवलात तर तुमची प्रगती होणार. काही गोष्टींमध्ये गिवअप करताना दिसताय. तुमची ओव्हर डिफेन्सिव्ह प्रकारचं तुमचं जे एरवीचं नेचर असतं ते बाजूला ठेवून तुम्ही शक्यतो काही सिच्युएशन्समध्ये गिवअप कराल असं दिसतं. महत्वाची संधी तुम्हाला समोरून चालून येईल, पण तुमचं लक्ष असेल तरच तुम्हाला ती ग्रास करता येणार आहे. आणि अति दगदग केल्यामुळे किंवा कुठल्याही गोष्टीची अतिरेक केल्यामुळे तुम्हाला फोर ऑफ रॉड सारखं चित्र आलंय. म्हणजे तुम्हाला घाबरवत नाहीये, पण अलर्ट मात्र नक्कीच करते की आजारपण येईल, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. ठीक आहे, छान. नेक्स्ट आपलं असणार आहे हेल्थ. आता हेल्थचा विद्यार्थ्यांसाठी तर एक कार्ड आलंच होतं की हेल्थच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आपण आता तुम्हाला वैयक्तिक हेल्थच्या बाबतीत काय आलं.
इमोशन्स रिलेटेड प्रॉब्लेम्स होताना दिसतात. फिजिकल हेल्थमध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. जे काही प्रॉब्लेम येणार आहेत ते इमोशनल लेवलवरती येणार आहेत. कन्फ्युजन, अँक्झायटी, डिप्रेशन या गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम करू शकतात आणि त्याच्यावर तुमचा पैसा खर्च होताना मला दिसतोय. तो काळजी घ्या. असं होतं आपलं वृषभ राशीसाठी कसं असणार 2026 हे वर्ष. सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली ही फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय बाय.